नमस्कार सर्व शेतकरी बंधूंना स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। मित्रांनो, आज दिनांक आहे 25 मे 2026 आणि आज देखील अद्रक बाजारपेठांमध्ये काय चढ उतार झाले, काय नवीन अपडेट आहे ते आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहोत। मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओच्या नंतर किंवा तुमच्या भागामध्ये झालेले सौदे आपल्या कमेंटद्वारे नक्की कळवा, जेणेकरून इतर शेतकऱ्यांना देखील त्याचा लाभ होईल। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका, जेणेकरून बाजारभावाशी संबंधित हे व्हिडिओ असतात, त्यामुळे आपल्या कामाचेच व्हिडिओ या ठिकाणी आपण सांगत असतो। चला तर जाणून घेऊया की आज महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा ह्या भागामध्ये काय रेट आहे अद्रक बाजारपेठेची शेतकरी आणि व्यापारी यांच्या दरम्यान। तर आजचे सौदे देखील जे आपण तुम्हाला सांगणार आहे, तर ते झालेले सौदे मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। आजची जी अद्रकची पोझिशन आहे तर ती 55 रुपयापासून सुरू होते, 55 रुपयापासून तर ते 64-65 रुपयांपर्यंत ही रेंज आपल्याला या ठिकाणी आज दिसून आली। सर्वसाधारण खरेदी ही 60 रुपयांपर्यंत, 55 रुपयांपासून 60 रुपयांपर्यंत सर्वसाधारण खरेदी आहे। त्यानंतर 62 रुपये 64 रुपये हा एक्सपोर्ट दर्जाच्या अद्रकसाठी आजचे बाजारभाव हे आपल्याला या ठिकाणी दिसून आले आहे। तुमच्या भागामध्ये अद्रक पिकासाठी काय काय भाव आहे हे आपल्याला या ठिकाणी सांगण्यासाठी सांगा, जेणेकरून इतर शेतकऱ्यांना आपला फायदा होईल। मित्रांनो, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आपले इतर शेतकऱ्यांपर्यंत देखील आपले हे मेसेज जातील। आणि पाण्याची टंचाईमुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी आता अद्रकीचं हार्वेस्टिंग सुरू केलेलं आहे। बरेच जण आतापर्यंत थांबले होते की वाट पाहत की भाव हे प्लस होतील, पण बाजारभाव हे स्थिर आपल्याला या ठिकाणी दिसून येतात। जवळपास 2 आठवड्यांपासून बाजार हे स्थिर आहे, त्यामुळे बाजारपेठांमध्ये आता पुढे काय होणार याचा आपण आढावा रोजच्या रोज व्हिडिओमध्ये घेणारच आहोत। पण आजच्यासाठी आपण तुम्हाला रोजचे भाव जे आपण सांगत असतो त्यानुसार हे आजचे भाव आपण या ठिकाणी तुम्हाला सांगितले आहे की 55 रुपयांपासून 60 रुपयांपर्यंत, 60 रुपयांपासून 65 रुपयांपर्यंतची खरेदी ही आजची अद्रकची ही झालेली आहे आणि त्यानुसारच आपण या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगत आहोत। तर मित्रांनो, तुमच्या भागातही काय काय सौदे झाले हे आपल्याला कमेंटद्वारे नक्की कळवा।